गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाने जिल्हा परिषद समोर अनोखे आंदोलन केले। गावातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय। नांदेड तालुक्यातील इंजेगाव येथील सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले। या आंदोलनाची आज जिल्हा परिषदेत चर्चा रंगली होती। उच्च दाबांच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने माकड जमिनीवर कोसळले। कवठा भागात घडलेल्या या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने स्वतःहून मदत कार्य राबवत जखमी माकडाला रुग्णालयात हलवले। मात्र विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दरम्यान या घटनेच्या वेळी स्थानिकांनी वन विभागाशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील खांडगाव येथील शेतकऱ्याने अमेरिकन चिया बियांची यशस्वी शेती केली। या शेतकऱ्याने 3 एकर क्षेत्रात अमेरिकन चिया बियांची लागवड केली। त्यासाठी या शेतकऱ्याला अवघा 15,000चा खर्च आला, तर चिया बियांच्या विक्रीतून 2,65,000चे उत्पन्न झाले। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव इथल्या राम पाटील या शेतकऱ्याने अंजीर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला। या शेतकऱ्याने गतवर्षी आपल्या शेतात अंजिराच्या 350 रोपांची लागवड केली होती। आता या रोपांना फलधारणा झाली असून सध्या 100 रुपये किलो या दराने अंजिराची विक्री होत आहे। त्यातून या शेतकऱ्याला चांगला नफा मिळतोय। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते